बीड जिल्हा सध्या सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाने बदनाम झालाय। परळीतल्या गुंडगिरीमुळे परळीकर हैराण आहेत। त्यात परळीत अजून एका सरपंचाचा अपघाती मृत्यू झाल्याने पुन्हा खळबळ माजली आहे। नेमकी कुठे घडली ही घटना आणि काय आहे त्यामागचं सत्य जाणून घेऊयात या रिपोर्टमधून। परळीत आणखी एका सरपंचाचा मृत्यू। राखेच्या डंपरने सरपंचाला उडवलं। सरपंचाचा अपघात की घातपात? बीडच्या परळीतील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला महिना होतो न होतो तोच अजून एका सरपंचाचा मृत्यू झालाय। सौंदाना गावचे सरपंच अभिमन्यू क्षीरसागर दुचाकीवरून जात असताना त्यांना राख वाहून नेणाऱ्या डंपरनं जोरदार धडक दिली। या अपघातात सरपंच अभिमन्यू यांचा जागीच मृत्यू झाला। या अपघातानंतर डंपर चालक तिथून फरार झाला। ग्रामस्थांनी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करून डंपर चालकाला तात्काळ बेड्या ठोकण्याची मागणी केली आहे। त्यामुळे हा अपघात नक्की अपघातच होता की घातपात असा संशय व्यक्त केला जातोय। काल दिनांक 11/1/2025 रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास टिप्पर क्रमांक MH44U 2117 याच्या चालकाने त्यांच्या मोटरसायकलला अपघात केल्याने ते त्यात मयत झालेले आहेत। यावरून त्यांच्या बंधू राहुल पांडुरंग क्षीरसागर यांच्या फिर्यादीवरून परळी ग्रामीण पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीडमधील परळी तिथल्या अवैध राख आणि वीटभट्टी उद्योगांमुळे आणि त्यामुळे तिथं सुरू असलेल्या गुंडगिरी दडपशाहीमुळे बदनाम झाले। त्यात मिरवट फाट्यावर दुसऱ्या सरपंचाचा अपघाती मृत्यू झाल्यानं संशयाचं वावटं उठलंय। मात्र गावकऱ्यांनी घातपाताची शक्यता फेटाळून लावली आहे। काही तुम्हाला संशय वगैरे किंवा तुमच्या सगळ्यासोबत गावात चांगल्या स्वभावाचा शांत बर काय तुमची मागणी काही आहे का पोलीस प्रशासनाकडे? न्याय मिळावा। जे कोणी आरोपी टिप्पर चालक असेल त्याने जागेवर टाकून त्याला पोलीस गेलाय त्याला तात्काळ पोलिसांनी अटक करावी अशी मागणी केली आमच्या मेहरीने। नेमका काय झालेला आहे वाटतं? काय झालेलं नाही, काय नाही, दुश्मनी वगैरे नाही, काही संबंध नाही। गावातल्या सगळ्या सुखदुःखात सगळ्यांच्या अडीअडचणीमध्ये सगळ्यांना सांभाळून घेणारे सरपंच होते आणि सगळ्यांशी प्रेमानं जिव्हाळ्यानं राहणारे होते। त्याच्या संदर्भात काय असा विषय काय नाही झाला। या अपघातानंतर भाजप आमदार सुरेश धस यांनी बीडमधील अवैध राखेच्या वाहतुकीवर बोट ठेवत प्रशासनाला जबाबदार धरले। तर सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी अपघात प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली आहे। मला वाटतं सौंदाना गावचे सरपंच दलित सरपंच आहेत। त्या सरपंचाचा जागेवर खात्मा केला गेलाय। म्हणजे तो घातपात आहे का ॲक्सिडेंट आहे अजून त्याचा शोध लागायचा आहे। परंतु तुम्ही बघा एवढं भयानक स्वरूपामध्ये परळीची चर्चा महाराष्ट्रात चालू असून सुद्धा यांचे राखेचे टिप्पर बंद नाहीत। आजही राखेचे टिप्पर चालू आहेत, अवैध वाहतूक चालू आहे आणि ह्याला परळीची पोलीस आणि परळीचे थर्मल पॉवरचे अधिकारी कर्मचारी याला जबाबदार आहे। चौकशी झाली पाहिजे, पण प्रॉब्लेम असा आहे की तिथले बहुतांश जे टिप्पर्स आहेत त्याला नंबर प्लेट देखील नसते। त्यामुळे आता कुठून झालाय, कोणी केलाय याची माहिती आपल्याला काढावी लागेल आणि याची चौकशी मात्र ताबडतोब झाली पाहिजे। त्याच्यात कुठल्याही प्रकारची दिरंगाई झाली नाही पाहिजे। संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर वाल्मिक कराड, त्याची खंडणीखोरी, परळीतलं राखेचं आणि वीटभट्टीचं राजकारण हे मुद्दे सध्या संपूर्ण राज्यात चर्चेचे मुद्दे ठरले। परळीत बेदरकारपणे राखेच्या वाहनांची सुरू असलेली वाहतूक लोकांच्या जीवासाठी आणि आरोग्यासाठी घातक ठरतीये आणि त्याच राखेच्या बेदरकार वाहतुकीनं आज आणखी एका सरपंचाचा बळी घेतलाय। आता पोलीस तपासात नेमका काय उलगडा होतो हे बघणं महत्त्वाचं ठरेल। सीमा आढे, विष्णू बुर्गेसह ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, बीड।